जीवशास्त्रीय घटनांमधली एक अत्यंत महत्त्वाची घटना आहे वातावरणीय अभिसरण, जनरल ॲटमॉस्फेरिक सर्क्युलेशन किंवा त्याला ट्रायसेल्युलर मेरिडोनियल सर्क्युलेशन असं म्हटलं जातं. ट्रायसेल्युलर म्हणजे तिथे 3 कोश निर्माण होतात. हे काय आहे ते लक्षात घ्या. ज्यावेळेस वातावरणामध्ये हवेचे वेगवेगळ्या दाबाचे पट्टे निर्माण होतात त्यावेळेस त्याला संतुलित करण्यासाठी हवेच्या दाबपट्ट्यांमधला फरक संतुलित करून पृथ्वीवरील हवेचा दाब सजीवांना अनुकूल स्थितीत राखण्यासाठी या प्रकारची हालचाल घडून येते. ज्यावेळेस आपण अभिसरण म्हणतो त्यावेळेस तिथे 4 प्रवाह आपल्याला दिसतात. ते कसे बघा, हे 4 स्वरूपात हवेची हालचाल होते. हा जो लाल रंगाने आपण बाण दाखवलाय तो काय असणार आहे, तर तो असणार आहे ग्रहीय वारा. याला आपण काय म्हणणार, ग्रहीय वारा, जो कुठून कुठे वाहणार आहे, हाय प्रेशर कडून लो प्रेशर कडे वाहणार आहे. कमी दाबाच्या प्रदेशामध्ये आपल्याला हवेचा कोणता प्रवाह आढळतो, ऊर्ध्वगामी प्रवाह. याला वारा म्हणत नाही आपण, त्याला काय म्हणतोय, ऊर्ध्वगामी प्रवाह. आता हा भूपृष्ठाला समांतर आहे पण भूपृष्ठापासून उंच आहे त्यामुळे त्याला आपण वारा नाही म्हणणार, त्याला आपण म्हणणार हवेचा आडवा प्रवाह. आणि याला आपण म्हणणार हवेचा अधोगामी प्रवाह, अधोगामी प्रवाह. सो या 4 प्रकारे हवेची जी हालचाल होते त्यातून निर्माण झालाय हा वायू कोश. सो असे किती कोश पृथ्वीवर निर्माण झालेले आहेत, 3. उत्तर गोलार्धात 3, तसेच दक्षिण गोलार्धात 3. आणि म्हणून त्याला आपण शब्द प्रयोग केलाय ट्रायसेल्युलर. कोणते 3 कोश आहेत ते बघा, हे हेडली कोश, फेरल कोश आणि ध्रुवीय कोश. हे 2 शब्द, हेडली आणि फेरल, हे 2 शब्द शास्त्रज्ञांच्या नावावरून आलेले आहेत. आणि ध्रुवीय प्रदेशात निर्माण होतो म्हणून ध्रुवीय कोश. हे जर आपण पृथ्वीवर दाखवण्याचा प्रयत्न केला तर ते कसे दिसतील बघा. इथे हे आहे आपलं इक्वेटर, विषुववृत्त, आणि हे विषुववृत्त आणि हे उत्तर ध्रुव. आपण उत्तर गोलार्धात बघतोय. बघा इथे आपल्याला व्यापारी वारे दिसत आहेत, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह. म्हणजे बघा इथे हवेची हालचाल आपल्याला कशी झालेली दिसते, ही अशी वर्तुळाकार हालचाल झालेली आहे. क्लिअर. हा झाला एक कोश. त्यामध्ये व्यापारी वारा, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह. कोणता कोश हा, हेडली कोश. तसंच बघा आता प्रतिव्यापारी वारा, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह, हा दुसरा चक्र निर्माण झालेला दिसतोय आपल्याला. या दुसऱ्या चक्राला आपण म्हणतोय फेरल कोश. तिसरं बघा आता, हा झाला ध्रुवीय वारा, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह. हे झालं तिसरं चक्र, ज्याला आपण संबोधतो ध्रुवीय कोश. सो उत्तर गोलार्धात असे 3, दक्षिण गोलार्धात 3 कोश आपल्याला निर्माण झालेले दिसतात. हीच आकृती आपण थोडी वेगळ्या व्ह्यू मध्ये पाहिली. इथे सगळी पृथ्वी दिसते बघा. इथे हा आहे व्यापारी वारा, ऊर्ध्वगामी, आडवा, अधोगामी प्रवाह, हा एक कोश उत्तर गोलार्धात, तसाच दक्षिण गोलार्धात. त्याला आपण काय शब्द प्रयोग केला, हेडली कोश. त्यानंतर बघा हा प्रतिव्यापारी वारा, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह, हा झाला दुसरा कोश फेरल कोश. तसाच आपल्याला दक्षिणेकडे सुद्धा तो दिसतोय फेरल कोश. त्यानंतर ध्रुवीय वारा, ऊर्ध्वगामी, आडवा, अधोगामी, हा झाला ध्रुवीय कोश इथे दोन्ही गोलार्धात. सो अशा प्रकारे आपल्याला पृथ्वीवरील हवेच्या दाबामध्ये संतुलन साधण्यासाठी हवेचे 3 कोश निर्माण झालेले दिसतात, हेडली, फेरल, ध्रुवीय कोश. या कोशांमध्ये आपल्याला ग्रहीय वारा, ऊर्ध्वगामी प्रवाह, आडवा प्रवाह, अधोगामी प्रवाह असं दिसून येतंय. हेडली कोशामध्ये कोणता ग्रहीय वारा, व्यापारी, फेरल कोशामध्ये प्रतिव्यापारी आणि ध्रुवीय कोशामध्ये ध्रुवीय वारा आढळतो.